म्हणते ती कशी करती बघ तू माझ्याशिवाय देव होणार नाही. तसं नसतं, एक खोटी बात आहे. कुणा वाचून कुणाचं लढत नसतं. जन्मलेल्या लेकराची जर आई मिली तर त्या लेकराचं तटत नसतं. वर भगवंत हाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. कुणा वाचून कुणाचं तटत नसतं. पण असते ती काय काय भुकणारी माग बोलणारी असते ती. त्यामुळे लय टेन्शन येतं. एका दिवशी वाटतं जावं त्यांच्या देखत असं बोलावं. खरंच उच आता काय करायचं, बोलून दाखवायचं नाही, करूनच दाखवायचं. तर मसाल्याची तयारी चालू केली बघा आपल्या काळ्या मुख्या. सकाळ धरणं भाजती. आता जोता आली जरा जाऊन दवाखान्यातनं बाहेर. मग म्हणली मी कांदा भाजून घेतली काय तुम्ही घेतलंय समजा भाजून ना म्हणल्या. कांदा कसा लागली तळून काढायचा तेल वतलंय तिची खिसलाय आणि म्हणली माझी मी एवढं करते का तुम्ही दुसरं केलंय समजा एवढं तर हात लागू द्या म्हणली. मला तिला मसाला पाहिजे वा त्यामुळं काय करता हा वाटतंय चांगलं चुंगलं. चांगलं चांगलं खाल्ल्याचं काय चांगलं चुंगलं खा वाटतंय. काय करायचं खाल्ल्याशिवाय तर कुठलं ताकद यायची. खाल्ले पिल्ल्याशिवाय आहे का नाही बहिणीनं. लाव जा बाहेर जरा जाणवत कसं होतं या चुलीवली येते. चुलीवली येते भिजता एक वाटत ही समजा बदा बदा पाणी होतंय समजा गोट्यातनं. त्यामुळं कवाच्या कवा चूल पण पेटे ना तसंच कागदा घालून चूल पेटवली. कारण की आपला जी मसाला आहे समजा चुलीवर भाजावं लागतं या. त्यामुळे म्हणलं किती का उशीर होईना पडदिशी आपली चूल पिटली शिवाय दुसरं काय होत नाही. ती पण गेलती जरा बाहेर. मग येतो ही समजा भाजून घेतलं. अजून जे काय राहिलेलं आहे ती पण घ्यायचं भाजून शिना. मिरचीची अजून देठ काढायची ती. दोघी दुईकडं बसल्यावर 1 तास 2 तासात होती ती देठ काढायची. लेकरासने काय घटीकभर घ्यायचं. लेकरं पण करू लागते ती. समजा लवकर होतंय पण कांदा भाजायचं काय लवकर होत नाही. का होत नाही आपण तळून काढतोय त्यामुळे जरा उशीर लागतंय. कांद्यात असतं पाणी असल्यामुळे लवकर कांदा भाजून निघत नाही तेलात. किती पण तेल गरम असू द्या त्या कांद्याला कमीत कमी 3 तास जात्यात या. नाहीतरी बाकीच काय तासाभरात लगे उरकून घ्या येते पण कांद्याचं नाही येत उरकून घ्यायला. उशीर लागतो या. उद्याच्याला काढायचं सारवून सुरून मग म्हणलं आजच्या दिवसात बाय काय असतील ती कामं घ्यावं ती उरकून शिरा. उद्या काय सुसायचं नाही. कारण की उद्या जळण काटू परत घरातलं बाहेरलं काढायचं धुणं भांडी यातच माणूस बुद्धय. परत मला हात लागायचा नाही. मग आज काय लोणचं असल मसाला असल जी काय असेल ते आज सगळं उरकून घेऊया. घटीभर मला पण करू लागाई म्हटलं तिला. ती म्हणली ताय करू लागाई म्हणताय माझी मी करते म्हणली. काय टेन्शन घेताय. बरं झालं म्हणते एवढं जरा मदत पण होती आणि बोलता बोलता काम पण होती की तिनं काय सकाळ तर नान पाणी खाल्लं नाही त्यामुळे तिला नाही अवसान बोलायला. नाही तर काय नाही. काय करायचं तुम्ही बोलताय मग बसली. दवाखान्यात आलेले पहिल्यांदा म्हणजे आवाज काय आपण जायचं का लोणच्याला आधी हे तर उरकू दे म्हणलं परत ती बघाई. मला काय वाटलं लोणचं लांब आणलं असलं म्हणजे पुरून घेतलं म्हणजे चढ ना ती आतलं काढून. आता ही गेली मी करायला परत तू एकटी काय करायचे तेवढं परत तू एकटी काय करायचे. याला माणसं लय लागते ती राबायला. माणसं असल्याशिवाय होत नाही बहिणीनं. माणूस लय लागतं जेवढं असेल तेवढं माणूस कमी पडतंय. पण चालूच आहे. लोणचं झालं की मसाला झाले लोणचं चालू. काय करायचं केल्याशिवाय काय करते. करावं लागतं केल्याशिवाय काय नाही बघा. आणि एकी असणं लय गरजेचं आहे बहिणीनं आजकालच्या जगात. आजकालच्या जगात म्हणजे आता आजकाल कसं झालंय कुठं पडल्यावर झालेत तर या. आपल्या घरात सकाळ वाकडी काडी शिरली की लय मोठा स्फोट होतो या. त्यामुळे आपल्या घरात एकी असणं लय गरजेचं आहे. आता हे कार्यक्रम आहे ह्याला जाणतं जुनतं माणूस लागतं या. जाणतं घरात कोण नाही कुणाला सांगायचं कुणाला नाही टपुरं आलं नाही की दुधाचं काम म्हणजे लय मोठं असतंय. सवास लय मोठा कसं करायचं कसं नाही जातं उकाळ अजून बघायचं हाय. लय टेन्शन आहे टपुरीला. ही कार्यक्रम वस्तू काय खरं नाही बघा माझं. मामा त्या होती तेव्हा मला कशा टेन्शन नव्हतं. दुसरं मसवरचं समजा हँडल करायचे समजा करायचे पण महाग काय म्हणते ती पाठबळ होता. इसमून राहायला येत होतं मामा त्या माग काय करणार ती पण सांगणारी होती माहित होतं त्यांना कसं करायचं कसं नाही कुणाला सांगायचं कुणाला नाही. जाणतं जुनतं फरक असतो. आपलं गेलं जग बुडालं. जगाला काय करायचं सांगा की तुम्ही. मग असते तिकडनी पण काय उपयोग नसतोय कोणाचा. स्वार्थी कुठे दुनिया कोण कोणाचं नाही. रक्ताची नाती सुद्धा खोटी ठरते ती काय उपयोग नाही. चांगला अनुभव आलाय असू द्या. जेवढं आहे तेवढं बघायचं म्हणायचं. आपलं मन निर्मळ ठेवायचं. आपलं काम चालू ठेवायचं. जय त्याची कर्म जय त्याच्या संग कर्मावर विश्वास ठेवायचा आणि पाऊल पुढे टाकत राहायचं. कुणावर ध्यान द्यायचं नाही.
मग आपलं घरातली घासणं नाही बाहेरची घासणं ते अजिबात ध्यान देत नाही बुजत ते. आमची जुती काय बोलत नाही हो जरा. नाही बोलायचं काय झालंय जुतीत नाही जरा कमजोर आहे ताकद नाही खात नाही भाकरी त्यामुळे ताकदपणा नाही ना. तुम्ही म्हणजे पहिली जुत कशी होती आणि आताच्या जुताला काय झालं. नाही लयच बदल झालाय पण. लय बदल झालाय बहिणीनं. तुम्हाला एक दिवशी निवांत सांगेन की बदल लय टायमिंग आहे. आता सांगायचं काय टायमिंग नाही ती आहे नाही. तर बघा डेर आणायचंय तर जे आपल्याला दूध शिजायला लागतं का ना आपल्या मायबाच ते डेर हे आणायचंय तर माहिती नाही कसं करायचं. बरेच जण म्हणते ती कशी करती बघ तू माझ्याशिवाय देव होणार नाही. तसं नसतं एक खोटी बात आहे. कुणा वाचून कुणाचं नडत नसतं. जन्मलेल्या लेकराची जर आई मिली तर त्या लेकराचं तटत नसतं. वर भगवंत हाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. कुणा वाचून कुणाचं तटत नसतं. पण असते ती काय काय भुकणारी माग बोलणारी असते ती. त्यामुळे लय टेन्शन येतं. एका दिवशी वाटतं जावं त्यांच्या देखत असं बोलावं खरंच उच नाही, आता काय करायचं बोलून दाखवायचं नाही करूनच दाखवायचं. त्यांनी केलंच म्हणलं केलं पाहिजे. असं करायचं आहे आता. केलंच खरं केलंच म्हणायला पाहिजे. लय झिटीची एका दिवशी तर इतकं टकुर हालतं सांगून उपयोग नाही. लय टकुर हालतं नाही उठवायची उगाच काय पण बोलायचं. निंदा केलेली चांगलीच आहे आपल्याला. उलट आपली प्रगती होत असते. आमची नाही ती जाणती जुनती कोण मनुष्य नाही असं आमच्या घराचा खेळ आहे. पण कसं असतं ती जरी गेली तर त्यांचा आशीर्वाद वरला आहे आमच्या पाठीशी. त्यांचं ध्यान आमच्यावर आहे. किती पण निंदा करा किती पण बोला काय करायचं ते करा. काय तुमचे कर्म तुमच्या संग आमचं कर्म आमच्या संग. पण एवढंच कळतं कुणाच्या जरी झाल्या सुना कुणाच्या घासल्या त्या सुना कुणाच्या सुनाच नाव ठेवत जाणार. तुम्ही पण कधी तर तुम्हाला पण सुना येतेल्या. तुम्ही पण सासू सासरं गुचाला मरायला सगळी जण झाली ती अमर कोण नाही या दुनियात. पण निंदा करणारी लोक इतकी नालायक आहे ती बहिणीनं लय बोलायचं आहे. मला एका दिवशी तुम्हाला निवांत सांगेन कोण हाय का हाय लय लय बोलते ती. एक एक जण तर बहादर म्हणला त्याच्यानं काय होत नसतं. काय दिसते येड्या तर लय येते बापन जीवा कळली बघा. मी बोलायला लागली होती पण जीवा कळती आता. कारण की बोलायचा क्षण नाही. आपला मसाला चालू आहे. कारण कार्य मोठं भाऊ जवळ आले त्यामुळे ही जी काय आपल्याला काम आहे ती ही उरकून घ्यायची ती. कारण की ही काम आपल्याला एक दोन दिवस मोहर ढकलता येते पण ही ऑर्डरी वेळच्या वेळ गेल्या पाहिजे. त्यामुळे हिला म्हटलं बाया उरकून घ्यायचंय. तू पण लवकर ये. झालेलं बरं पण तिनं खाल्लं पण नाही बघा अजून काय. तशी झाली तुझ्या साडीला लागल काय तर काम नाही लागत. सारखं हलवायचं नाही कांद्याला. सारखं हलवलं काय होतंय त्याला चटका बसत नाही ग. जरा एक 5 मिनिटात खालच्या अंगाला फुल द्यायचं परत उलट पालट करायचं. सारखं हलवायचं नाही. मग आपल्याला 1 तासात व्हायचं तिथं 2 तास लागतंय बघ. अनुभव मोठा का शिकायचा तुम्ही. त्याला सारखं हलवत बसती हात दुखायचं ती दुखायचं टायमिंग जायचा. कांदा कसा भाजलाय वक्कार दाखवर फुडून दाद एकदम मस्त भाजलाय. तिकडे घेतलंय म्या खोबरं ही तळून शिना इकडं धन ही अजून बाकीचं घ्यायचंय समजा आळकुंड ही. आता शिक सुरुवात आहे. एक 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 लागली करायला. काय करायचं करावं लागतं या. बरोबर चांगलं ती मोठी चूल पेटवा म्हणलो तर परत म्हणलं त्याला लय अजून जळण लागल. वारं सुटलं ही बारकी चुलीवर ठेवा तर ती न उरकून येणार पटापटा त्या मोठ्या चुलीवर पटापटा उरकून येतं या. उरकून पण येत आहे. जाळ पुरतं ना लगेच जाळ पसरवून जाळ लागते. चूल आपली भाकरीला ती भाकरी पोळ्या चपात्या कालवण चोरदिशीच्या म्हणा काय म्हणा होतं चोरदिशी ह्याच्यावर मोठं मोठं समज होतं. चाटा चाटा उरकून येतं ह्याच्यावर उरकूनच येत नाही.